आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट, ते आहे 2 डिजिट नंबर, आणि त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग सम पण डिस्कस करूया. आता 2 डिजिट नंबर म्हटलं तर तुम्ही सांगणार त्याच्यामध्ये 2 डिजिट असतात. एक डिजिट असतं युनिट्स प्लेस मध्ये आणि दुसरं डिजिट असतं टेन्स प्लेस मध्ये. म्हणजे एक युनिट्स प्लेस असतं आणि टेन्स प्लेस असतं. ओके, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर आपण एक नंबर घेतलं, एक 2 डिजिट नंबर घेतलं 52, याच्यात युनिट्स प्लेसला कोणतं डिजिट आहे 2 आणि टेन्स प्लेसला कोणतं डिजिट आहे ते आहे 10. व्हेरी गुड. आता हे जे नंबर 52 आहे ते फॉर्म कसं झालं? एकदम सोपं आहे. टेन्स प्लेसला डिजिट आहे 5, म्हणजे त्याला आपण जे 5 आहे त्याला आपण मल्टिप्लाय करणार बाय 10, म्हणजे काय लिहिणार आपण 10 into 5, ते झालं त्याचं प्लेस व्हॅल्यू. ओके, आणि जे 2 आहे ते युनिट्स प्लेसला आहे, म्हणजे त्याला आपण मल्टिप्लाय करणार 1 शी, म्हणजे येणार आहे 1 into 2. ओके, आता 10 into 5 आहे 50 आणि 2 into 1 आहे 2, याला ऍड करा म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे 52, आणि तसं फॉर्म झालंय आपलं हे 2 डिजिट नंबर. म्हणजे तुम्ही सांगितलं हो हे तर आपण लहानपणी पण शिकलोय ना, म्हणजे आपल्याला माहित आहे, ते आपण रिवाइज केलं. चला अजून एक उदाहरण घेऊया. जर आपण 95 घेतलं, आता याला सांगा याच्यात आपल्याला युनिट्स प्लेसला काय आहे, टेन्स प्लेस काय आहे ते आपल्याला माहित आहे. आता हे नंबर फॉर्म कसं झालं तुम्ही सांगणार 9 आहे टेन्स प्लेसला, म्हणजे मल्टिप्लाय करा 10 शी, म्हणजे 10 into 9 आलं 90, आणि 5 आहे युनिट्स प्लेसला म्हणजे त्याला मल्टिप्लाय करा 1 पैकी, म्हणजे काय येणार 1 into 5. 10 into 9 आहे 90, 5 into 1 आहे 5, म्हणजे 90 plus 5 आहे 95. व्हेरी गुड. ओके, म्हणजे आता हे जे 2 डिजिट नंबर्स आहेत ते कसं फॉर्म होतंय हे आपल्याला समजलं. हे कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या म्हणजे सम तुम्हाला आपोआप येतील, आणि काही व्हेरिएशन आलं तर तुम्ही स्वतः करू शकता, पण त्याच्यासाठी कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. ते तुम्हाला समजलं. आता बघूया एक वर्ड प्रॉब्लेम, ते आहे बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. म्हणजे राईट, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे एक चलाचं समीकरण, ते आपल्याला करायचंय. ओके, तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे वर्ड प्रॉब्लेम दिले म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा त्या वर्ड प्रॉब्लेमला बरोबर वाचून घ्या एकदा. ओके, स्टार्टिंगला चला वाचूया. In a 2-digit number, digit at the tens place is twice the digit at the units place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. Find the number. तर तुम्ही सांगणार आपल्याला नंबर फाइंड करायला सांगितलंय, म्हणजे अगोदर स्टार्टिंगला घ्यायचं लेट द नंबर बी एक्स. हो नाही, आताच कॉन्सेप्ट बघितलं ना, 2 डिजिट नंबर साठी डिजिट ऍट युनिट्स प्लेस, डिजिट ऍट टेन्स प्लेस, म्हणजे ते आपल्याला समजायला हवं. म्हणजे याच्याबद्दल काहीतरी दिलं असेल. स्टेटमेंटला स्टार्टला बघा काय दिलंय इन अ 2 डिजिट नंबर, म्हणजे एका 2 डिजिट नंबर मध्ये काय दिलंय, डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट द युनिट्स प्लेस. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये डिजिट ऍट युनिट्स प्लेस आणि डिजिट ऍट टेन्स प्लेस या दोघांबद्दल सांगितलं आहे. या दोघांबद्दल सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे, मी तुम्हाला गेल्या 2 व्हिडिओ मध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे, आपण डिस्कशन पण केलं, एक ट्रिक सांगितलेलं की दोघांबद्दल जर दिलं आहे तर त्याच्यामध्ये जे नंतर येतं ना त्याला व्हेरिएबल एज्युम करायचं. ती व्हिडिओ नाही बघितलं तर बघा, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. ओके, तुम्ही सांगणार इकडे आपल्याला युनिट्स प्लेस जे आहे ना ते नंतर येत आहे, म्हणजे त्याला एज्युम करायचं नाही. तरी तुम्हाला समजेल ना स्टेटमेंट काय, टेन्स प्लेस डिजिट इज ट्वाइस द डिजिट ऍट द युनिट्स प्लेस. म्हणजे जर आपल्याला युनिट्स प्लेसला जे डिजिट आहे ते समजलं तरच आपल्याला टेन्स प्लेस जे डिजिट आहे ते समजणार ना. ते इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे आपण स्टार्टिंगला लिहिणार काय, लेट द डिजिट ऍट द युनिट्स प्लेस बी, एक व्हेरिएबल एज्युम करा, मला एक्स आवडते मी एक्स लिहिला. ओके, आता काय सांगितलंय, डिजिट ऍट द टेन्स प्लेस काय आहे, म्हणजे लिहिणार डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज म्हणजे इक्वल टू काय, ते इज ट्वाइस, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स डबल, ट्वाइस 2 into, म्हणजे आपण तिकडे 2 into, अरे बट डबल कशाचं डबल, काय लिहिलंय ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस, म्हणजे युनिट्स प्लेसला जे आहे ना त्याचं डबल आहे, त्याचं ट्वाइस आहे, त्याचं 2 टाइम्स आहे, म्हणजे आपण लिहिणार 2 into x, दॅट मीन्स 2x. आता तुम्ही सांगणार आपल्याला जे युनिट्स प्लेसला जे आहे डिजिट ते माहित आहे, टेन्स प्लेसला जे डिजिट आहे ते आपल्याला माहित आहे, म्हणजे आपण ते 2 डिजिट नंबर फॉर्म करू शकतो का? तुम्ही सांगणार हो करू शकतो ना. कसं, टेन्स प्लेसला जे डिजिट आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 10,
म्हणजे आपण लिहिणार 10 into 2x. युनिट्स प्लेसला जे डिजिट आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 1 म्हणजे प्लस 1 into x म्हणजे हे झालं ना आपलं 2 डिजिट नंबर. म्हणजे आपण तिकडे लिहिणार द 2 डिजिट नंबर इज, पण मी लिहिलंय तिकडे ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर का लिहिलंय बघूया स्टेटमेंट मध्ये वर्ड प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी ओरिजिनल नंबर आलाय ते मी सांगतो. पण हे नंबर म्हणजे हे ओरिजिनल नंबर, हे ओरिजिनल 2 डिजिट नंबर काय आपलं 10 into 2x प्लस 1 into x. लिहा तिकडे. आता 10 into 2x म्हटलं तर काय येणार आहे 20x. व्हेरी गुड, लिहा तिकडे 20x प्लस 1 into x म्हणजे काय x. आता मला सांगा 20x प्लस 1x म्हणजे 21x. म्हणजे आपलं जे ओरिजिनल 2 डिजिट नंबर आहे ते आहे 21x. तर मला सांगा 21x म्हणजे आपल्याला ते नंबर फाइंड करायचं आहे. म्हणजे काय म्हणजे जर आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं त्याला तिकडे सबस्टिट्यूट करायचं आणि 21 into x ची व्हॅल्यू मल्टिप्लाय केली तर आपल्याला ते ओरिजिनल 2 डिजिट नंबर मिळणार आहे. चला आपलं सम म्हणजे फक्त आपल्याला त्या x जे आहे ते व्हेरिएबल जे आहे ते चल जे आहे त्याचं व्हॅल्यू शोधायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही सांगणार आपल्याला काहीतरी कंडिशन दिलं असेल ना तरच ते आपण समीकरण फॉर्म करू शकतो ना, ते इक्वेशन फॉर्म करू शकतो. कसं करायचं बघा काहीतरी कंडिशन दिलंय, वाचूया ते कंडिशन काय दिलंय. इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. परत काय दिलंय इंटरचेंजिंग द डिजिट्स. नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. इंटरचेंजिंग म्हणजे इंटरचेंज आपापसात चेंज करायचं, जागा बदलायची, स्वॅप करायचं. म्हणजे युनिट्स प्लेसला टेन्स प्लेसला शिफ्ट करायचं, टेन्स प्लेसला युनिट्स प्लेसला शिफ्ट करायचं, डिजिटला शिफ्ट करायचं. चला शिफ्ट करूया, घेतलं. म्हणजे आता मला सांगा इकडे टेन्स प्लेसला डिजिट आहे x म्हणजे काय येणार आहे 10 into x. व्हेरी गुड. आणि युनिट्स प्लेसला डिजिट आहे काय ते 2x म्हणजे प्लस 1 into 2x. म्हणजे आपलं जे नवीन नंबर आहे त्याला आपण नवीन नंबर म्हणू शकतो म्हणजे न्यू नंबर म्हणू शकतो, नाहीतर आपण त्याला द इंटरचेंज नंबर पण म्हणू शकतो. मला जे आवडते ते लिहा तिकडे लिहिलं. आता मला सांगा काय येणार आहे 10 into x आहे 10x प्लस 1 into 2x आहे 2x. 10x प्लस 2x किती आलं ते आलं 12x. म्हणजे आपल्याला न्यू नंबर मिळाला आहे ते आहे 12x. हे आपण का घेतलं कारण सम मध्ये सांगितलंय तिकडे इंटरचेंज नंबर झालं. पण पूर्ण कंडिशन बघावं लागेल तरच आपल्याला ते समीकरण मिळणार आहे, ते इक्वेशन मिळणार आहे. बघूया काय दिलंय. पूर्ण स्टेटमेंट वाचा आणि ते यूज करून जेव्हा आपण समीकरण फॉर्म करतो त्याच्या अगोदर आपल्याला एक स्टेटमेंट लिहावं लागतं. काय ते आठवतं ना, अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन काय दिलंय द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. कोणता नंबर आहे ते तुम्ही सांगणं ते आहे 12x. इज ऍडेड म्हणजे ते आपण ऍड करतोय. कशाला ऍड करतोय ऍडेड टू द ओरिजिनल नंबर. ओके, ओरिजिनल नंबर म्हणजे 21x 2 झालं का. तुम्ही सांगणार हो याचं व्हॅल्यू मिळालं ना आणि हे व्हेरिएबलचं व्हॅल्यू जे आहे ते आपण तिकडे सबस्टिट्यूट करूया म्हणजे आपल्याला ते ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर का बरं समजलं ना, कारण आपल्याला नवीन नंबर होतं त्यामुळे आपण त्याला ओरिजिनल नंबर घेतलं. ते स्टार्टिंगला 2 डिजिट नंबर तेच आपल्याला फाइंड करायचंय ते आहे 21x. म्हणजे आपण तिकडे लिहिणार 21 into x ची व्हॅल्यू काय आहे 2. सबस्टिट्यूट करा तिकडे 21 into 2 म्हणजे तुम्ही सांगणार 42 आहे. म्हणजे आपल्याला ते ओरिजिनल 2 डिजिट नंबर मिळालं. म्हणजे लिहा फायनल आन्सर. फायनल आन्सर काय लिहिणार therefore the number is 42. नाहीतर लिहिणार therefore the original number is 42. नाहीतर लिहू शकतो therefore the 2 डिजिट नंबर is 42. नाहीतर लिहू शकतो therefore the required number is 42. काहीच लिहा याच्यापैकी सगळं काय राईट आहे. पण कॉन्सेप्ट समजला स्टार्टिंगला जे मी कॉन्सेप्ट तुम्हाला समजलं ते इम्पॉर्टंट होतं. ते समजलं तर याच्यामध्ये काही पण व्हेरिएशन येऊ द्या तुम्ही हे 2 डिजिट नंबर मधलं काहीच सम येऊ द्या तुम्ही स्वतःहून करू शकता. कॉन्फिडन्स आलं की नाही. हे आता इन वन व्हेरिएबल केलंय कारण 6वी मध्ये 7वी मध्ये 8वी मध्ये असंच येतं. ते बघून घ्या. आता समजलं ना, तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय. तुम्हाला वाटतंय ना की तुमचे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत खास मित्र आहेत त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्या सोबत शेअर करा. आणि तुम्हाला आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट तिकडे कमेंट बॉक्स मध्ये लिहा 2 डिजिट नंबर इज इझी. एकदम सोपं आहे असं लिहा. समजलं.
आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम बरोबर. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.